आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला मोठ्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे। 1 तासाहून अधिक वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का? राज फडणवीसांच्या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चेची शक्यता। महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप मनसेला काही जागा सोडण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात एक नवीन कॅफे सुरू केलाय। तिथे लोक चहापानासाठी येत असतात। राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका। राज ठाकरेंना मी राजकारणात कधी सिरियस घेतलं नाही। निवडणुकांच्या आधी त्यांच्या विरोधामध्ये भाजप विरोधामध्ये त्यांची भूमिका होती, तर ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ते प्रो भाजप होतात। फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून अंधारेंचा हल्लाबोल। बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिलाय। राऊतांची प्रतिक्रिया। तर फक्त जागा वाटपात मोठा वाटा घेणं बिग ब्रदरचं काम नाही, संजय राऊतांचा काँग्रेसला टोला। इंडिया आणि मबिया फक्त निवडणुकीपुरतीच आहे का? संजय राऊतांचा उद्विग्न सवाल। राज्य भाजपच्या हाती गेली तर भविष्यात लोकसभा कशी लढणार? राऊतांचा सवाल आहे। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना लोकांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे। पंकजा मुंडेंचं हे विधान।